महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसानं कहर केलेला आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये राज्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झालेला आहे। पुणे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचे बळी गेलेले आहेत। पावसामध्ये 22 जनावरांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण राज्यातल्या पावसासंदर्भातली पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय। या मुसळधार पावसानं थैमान घातलेलं आहे आणि त्यामुळे गेल्या 4 दिवसांमध्ये राज्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झालेला आहे। पुणे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बळी गेलेले आहेत। पावसामध्ये जनावरांना सुद्धा मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे। 22 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तर दुसरीकडे या पावसानं 21 जणांचे बळी घेतलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, काय अपडेट्स आहेत या संदर्भात? पाऊस थांबलेला आहे राज्यात, त्यानंतर सगळे प्रशासनाचे विशेषतः महसूल आणि कृषी बघून सगळी आकडेवारी समोर येतील। त्या आकडेवारीत ही सगळी माहिती समोर आलेली की राज्यभरात पावसामुळे तब्बल 21 जणांचा बळी गेलेला आहे। म्हणजे एकतर पुणे जिल्ह्यातच 3-4 बळी गेलेले, म्हणजे शहरात गेल्या 2 दिवसात फांद्या पडून दोघांचे बळी गेले। अशीच आकडेवारी पूर्ण राज्यभराची काढली असं की बळींची संख्या 21 पर्यंत गेलेली। म्हणजे खरं तर जनरली पावसाळा जून मध्ये सुरू होतो, पण यंदा तो मे मध्ये तब्बल 15 दिवस आधी आल्यामुळे पहिल्याच पावसात एवढी मनुष्यहानी राज्यभरात पाहायला मिळते। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय गेल्या 4 दिवसांमध्ये राज्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झालाय।